पैशांचा पाऊस पाडणारे भोंदूबाबा गजाआड। पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या मांत्रिक बाबासह 7 जणांच्या टोळीला अटक करण्यात ठाणे पोलिसांना यश आले आहे। या टोळीने अपहरण केलेल्या पीडित मुलीच्या चौकशीतून या सर्व धक्कादायक गोष्टी उघड झाल्या असून पुरोगामी महाराष्ट्रात या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीने अनेक कारनामे केल्याचा संशय आहे। या प्रकरणात 17 फेब्रुवारी रोजी राबोडीतील असलम उल्ला खान 54 वर्ष, सलीम खरुद्दीन शेख 45 या दोघांना अटक करण्यात आली। त्यानंतर 27 फेब्रुवारी रोजी अँटॉप हिल वडाळा येथील झोपडपट्टीतील मांत्रिक साहेब लाल वजीर शेख उर्फ युसुफ बाबा 61 याला अटक करण्यात आली। त्यांच्या चौकशीत राबोडीतील तौसीन शेख 30, शबाना शेख 45, शब्बीर शेख 53 तसेच मुंबईच्या लालबाग परिसरातील हितेंद्र शेट्टे अशा चौघांना अटक करण्यात आली। त्यांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे। ठाण्याच्या राबोडी पोलीस ठाण्यात या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शोध युनिट 1 ने केला। ही टोळी पीडित मुलींना हेरून पैशांचा पाऊस पाडण्याचे प्रलोभन दाखवत असे, तसेच विश्वास बसावा यासाठी मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केलेल्या नग्नावस्थेत झोपलेल्या महिला शेजारी पैशांचा ढीग असलेला व्हिडिओ पीडित मुलींना दाखवण्यात येत असे। त्यानंतर कोट्यवधी रुपये हवे असतील तर विशिष्ट विधी करण्यास सांगून मांत्रिक व त्यांचे साथीदार पीडित मुलीवर अत्याचार करत असे। घरातून गायब झालेल्या एका तरुणीचा पोलिसांनी शोध घेतल्यानंतर हा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे। तब्बल 17 महिला मुली या टोळीच्या संपर्कात आल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी धडाकेबाज युवा प्रतिष्ठानतर्फे आंदोलन। महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी RTE कायद्यात केलेला बदल रद्द करून सन 2009 मध्ये संसदेत पारित झालेल्या कायद्याची अंमलबजावणी करावी, यासाठी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेकडो पालकांच्या वतीने लक्षवेधी आंदोलन करण्यात आले। यावेळी प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांनी आमची मागणी मान्य न केल्यास उपोषण करण्याचा इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। दिनांक 4 ऑगस्ट 2009 मध्ये संसदेत पारित झालेल्या RTE कायद्याची अंमलबजावणी करून खाजगी इंग्रजी शाळेत 25%, गरीब, वंचित, अपंग, दुर्लभ घटकातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा अधिकार द्यावा। पंजाब, कर्नाटक राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने RTE मध्ये केलेला बदल रद्द करावा। RTE मधून खाजगी शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना यापुढे RTE मधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना RTE कायद्याप्रमाणे मिळणाऱ्या सर्व सुविधा शालेय प्रशासनाने देण्यात यावा आणि RTE कायद्यातून विद्यार्थ्यांना
सुद्धा न देणाऱ्या विद्यार्थ्यांना पालकांना वेटीस धरणाऱ्या शालेय शिक्षण संस्थेची मान्यता रद्द करावी या मागण्यांसाठी धडाकेबाज युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना 16 फेब्रुवारी रोजी निवेदन देऊनही दखल न घेतल्याने आज शेकडो पालकांसह ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले। आमच्या आंदोलनाची दखल जर मुख्यमंत्री आणि शासनाने घेतली नाही तर उपोषणाचा इशारा या सर्व पालकांनी आणि संघटनेने यावेळी दिला। नमस्कार, मी प्रभा फाळके, आरटी पॅरेंट आहे। आता सरकारने 2009चा कायदा रद्द करून नवीन कायदा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्या कायद्यामध्ये आमच्या गोरगरिबांचे फार शिक्षणाविषयीचे हाल होणार आहे। शिक्षण हा पाया असताना जर गोरगरिबांना शिकताच आले नाही तर फार मोठे नुकसान होणार आहे। कारण ही जी लहान मुलं आहेत यांना आपल्या इंग्रजी शाळांमध्ये शिक्षणासाठी जो हा कायदा काढला होता 2009चा तो त्यांनी बंद करण्याचा प्रयत्न केला, म्हणून यांना तो हक्क मिळणार नाहीये आणि त्यामुळे ह्या पिढीचं फार मोठं नुकसान होणार आहे। म्हणून सरकारला आमची हात जोडून विनंती, कळकळीची विनंती आहे की आमच्या गोरगरिबांवर हा अन्याय करू नका। आमच्या मुलांना शिक्षण मिळू द्या आणि शिकू द्या, तरच पुढची पिढी ही सक्रिय होणार आहे आणि आपल्या देशाचं काहीतरी चांगलं होणारच आहे। कारण फक्त श्रीमंत लोकांना चांगल्या इंग्रजी शाळांमध्ये शिक्षण मिळतं, पण गोरगरिबांनी काय चुकी केली आहे ही सरकारला माझी विचारणा आहे की त्यांचे शिक्षण हे कंटिन्यू करावं, इंग्रजी शाळांमधूनही त्यांना शिक्षण मिळावं। मराठी शाळांमध्ये शिक्षणाची अवस्था ही फार बिकट झालेली आहे आणि आता शिक्षणाच्या ह्या ज्या इंग्रजी शाळांचं जे काही फीचं खूप मोठ्या प्रमाणावर वाढ ही गरिबांना शक्य नाहीये। हातावरची पोटं असतात लोकांची, ते कामं करून शिकवतात, तर एवढ्या मोठ्या लाखोच्या फी भरणं त्यांना शक्य नसतं। म्हणून सरकारला एकच विनंती आहे की जो 2009चा कायदा काढला होता तो त्यांनी पुढेही चालू ठेवावा। बस, धन्यवाद। नमस्कार, आरटीचा जो कायदा सध्याचा आहे तो रद्द करण्यात यावा अशी आमच्या पालक मंडळींची तुमच्याकडे विनंती आहे। सध्या आरटीचा जो कायदा लागू केलेला आहे त्या कायद्यानुसार आपल्या गरिबांचं शिक्षण बंद होणार आहे। त्याकरता 2009चा जो आरटीचा कायदा आहे तो पुन्हा लागू करण्यात यावा अशी आमची प्रशासनाकडे विनंती आहे। जागतिक महिला दिनानिमित्त व ठाणे महानगरपालिका आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन आयोजित सायकल राईडमध्ये 600हून अधिक सायकल प्रेमींचा सहभाग। अरुणा लागू रणरागिणी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिका आणि आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी 3 मार्च आयोजित करण्यात आलेल्या रणरागिणी सायकल राईडमध्ये ठाणे, मुंबई, कल्याण, डोंबिवली या ठिकाणाहून आलेल्या तब्बल 600हून अधिक सायकल प्रेमींना सहभाग घेतला। वेशभूषा स्पर्धा, सायकल सजावट स्पर्धा, ऑन द स्पॉट स्लोगन स्पर्धा, आरोग्यविषयक मार्गदर्शन अशा विविध स्पर्धांनी अनोखा सोहळा रंगला। यावेळी सायकल, हेल्मेट, पैठणी, चांदीच्या नथींपासून विविध आकर्षक पारितोषिके विजेत्यांनी जिंकली। 5 किलोमीटर राईडला संस्थेचे सचिव दीपेश दळवी आणि माजी शिक्षक दीपक धोडे यांनी तर 10 किमी अंतर राईडला श्रीपुरी आणि संस्थेच्या सदस्या धनश्री गवळी यांनी झेंडा दाखवून प्रारंभ केला। हेल्मेटला बांधून डोक्यावर घेतलेला हंडा आणि पाठीशी बांधलेले बाळ अशा वेशभूषेत आलेली हिरकणी म्हणजेच हर्षल सरोदे यांनी सर्वांचे लक्ष वेधले। यंदाही या स्पर्धेत सहभागी झालेल्या लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला यांना पाठिंबा द्यायला पुरुष वर्ग देखील सहभागी झाला होता। यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध आहार तज्ज्ञ डॉक्टर दीपाली आठवले आणि आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या सक्रिय सदस्या सुप्रिया पुरी उपस्थित होत्या। यावेळी डॉक्टर आठवले म्हणाल्या की अनेक जण आहाराचे ज्ञान घेण्यासाठी यूट्यूबचे मागे धावतात, मात्र आपली प्रकृती पाहून आपण आपला आहार हा ठरवायचा असतो। आपली उंची, वजन किती नियंत्रित असावे हे देखील अवलंबून असते। व्यायाम करून आल्यावर जंक फूड खाणे टाळा असे सांगितले। तर सोलारिस हॉस्पिटलच्या सुप्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ यांनी गर्भमुखाचा कॅन्सर, तर सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर कल्पना पाटील यांनी आयुर्वेदाची माहिती दिली।
हे शासन सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 15 एप्रिल 2023 पासून शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत ठाणे जिल्ह्यात एकूण 45,42,673 लाभार्थ्यांना दिला प्रत्यक्ष लाभ. नव्याने 20,296 लाभार्थ्यांना दिला प्रत्यक्ष लाभ. शासन आपल्या दारी हा उपक्रम लोकाभिमुख असून सर्वसामान्य माणसांच्या जीवनात बदल घडवणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. हे सरकार गोरगरिबांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे सरकार असून त्यांना न्याय देण्यासाठी शासन आपल्या दारीच्या माध्यमातून थेट योजनाचा लाभार्थ्यांपर्यंत आणण्यासाठी हा कार्यक्रम आपण मोठ्या प्रमाणात राज्यभर घेतला. दिनांक 15 एप्रिल 2023 पासून शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत ठाणे जिल्ह्यात एकूण 45,42,673 लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला असून आज नव्याने 20,296 लाभार्थ्यांना विविध लाभ देण्यात येणार आहेत. म्हणूनच हे सरकार सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवणारे सर्वसामान्यांचे सरकार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कल्याणी येथे केले. शासन आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन प्रीमियर मैदान, कल्याण शिळफाटा, कोळे, कल्याणी येथे करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार निरंजन डावखरे, आमदार किसन कथोरे, आमदार संजय केळकर, आमदार कुमार आयलानी, आमदार विश्वासनाथ भोईर, आमदार शांताराम मोरे, आमदार गीता जैन, आमदार मनीषा कायंदे, आमदार राजू पाटील, माजी आमदार रवींद्र फाटक, MMRDचे आयुक्त संजय मुखर्जी, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप ढोले, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, सर्व महानगरपालिकांचे आयुक्त, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रुपाली सातपुते, अपर जिल्हा अधिकारी मनीषा जायभाये धुळे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, मुख्यमंत्री जनकल्याण कक्षातील शासन आपल्या दारी उपक्रमाचे मुख्य समन्वयक डॉक्टर अमोल शिंदे, विकास आवटी, मंगेश चिवटे आदी मान्यवर उपस्थित होते.